गुड मॉर्निंग सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला तर मग मंडळी, आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आमच्या मारुती अण्णाच्या दर्शनाने. हे पहा, आम्ही मारुतीचं दर्शन घेऊन आज निघालो बुई कुठं, यमी यमी तर नाश्ता करायला. आज आमची फॅमिली निघालेली आहे नाश्त्याला बाहेर. चला म्हणलं, कंटाळा आलाय, बोर झालंय घरचं खाऊन खाऊन खाऊन. चला म्हणलं, मस्तपैकी आली आमची फॅमिली राजीव गांधी चौकात नाश्त्याला, लातूर. मग त्याच्यामुळं ना कधी कधी चिटिंग केलेलं चालतं बरं का. कधी तर एन्जॉय म्हणून महिन्यातनं एखादी 2 दिवस बाहेरचं पण खायचं. पण बाहेरचं कोणतं खायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. बाहेरचं ऑइल फ्री. कधी पण नाश्ता करायचा तर ऑइल फ्री, जास्त तळलेलं वगैरे बाहेरचं खायचं नाही. आता इडली डोसा उत्तप्प्याला ह्याला काही जास्त म्हणजे बिलकुल तेलच नसतं. त्याच्यामुळं आम्ही आलो नाश्ता करायला मस्तपैकी. हो का, इडली, कड डोसा, परत 2 कडदोशे, 1 इडली, अशा प्रकारे सुंदर अप्रतिम खूप टेस्टीवाला नाश्ता असतो इथं. आम्ही तर नेहमी इथंच नाश्ता करतो तुळजाईला. तुम्ही पण मंडळी एक वेळेस तुळजाईला नाश्ता करून बघा. खूप आणि खूप सुंदर, टेस्टी, अप्रतिम आणि हायजेनिक असतं बरं का. कारण तिथं आपल्या समोर बनवतात, त्यांनी मागे कुठं तरी बनवून आपल्याला देतात असं नाही, स्वतःच्या समोर बनवून देतात. खूप आणि खूप छान क्वालिटी आहे. चहा प्यावा तर खरंच तुळजाईला 1 नंबर. प्युअर दुधाचा, म्हशीच्या दुधाचा, शेतातल्या म्हशीच्या दुधाचा. त्यांचं स्वतःचं डेअरी फार्म आहे, त्यातनं ते दूध कलेक्ट करून स्वतःच्या दुधाचा चहा बनवतात त्यांनी. आणि चहासुद्धा आपल्या समोर बनवून देतात, असं नाही की कुठलं तर दूध आणि काय तर घालून. खूप सुंदर अप्रतिम आमच्याकडे नाश्ता आणि चहा मिळतो. तर आम्ही तर यमी यमी आज केलेली आहे आणि तुम्ही सुद्धा करू शकता. कसं आहे माहिती आहे का, कधीतरी आपल्या बी जीवाला एन्जॉय, सोडवणूक, सुख राहावं हो. तेच 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 बोरिंग जिंदगी जगायला कंटाळा येतो बघा. त्याच्यामुळं काहीतरी आगळं वेगळं लागतं मंडळी आपल्या आयुष्यात. हां, आणि ते केलंच पाहिजे. माणसाचा जन्म आहे, सगळं करून मरायचं, पण काय करायचं हे अगोदर ठरवायचं. सगळं करून मरायचं आणि काय पण करायचं म्हणून काय पण करायचं नाही, मग जातंय लगेच अर्जंट. हां, तर मग आता वाजलेले आहेत 12 वाजलेत. मग काल बिशी बचत गट झाला, मग आज बँकेत पैसे भरलं पाहिजे. तर मी आले मंडळी आता बँकेत. बघा, बँकेत आले. बँकेत नव्हती गर्दी आज, काय माहिती सगळ्याचे पैसे संपले होते का काय की हो, म्हणून तर मी भरायला आले बघा. मग हे का अशी हवा असती मंडळी ह्या पैशाची, बाप रे, अप्रतिम हवा. कूलर AC सुद्धा ह्याच्या पुढे फेक आणि फेल आहेत. ह्या पैशाची हवा जर माणसाला लागली, माणूस उडतंय बी, बसतंय बी, पळतंय बी, नाचतंय बी, ज्याच्या हातात ही गड्डी असेल ती. हां, आणि इथं हे काय लिहिलेलं आहे, 20,000पर्यंतची रोख रक्कम आपण त्या SBI ग्राहक सेवा केंद्रामधून ह्यांनी काढा भरा म्हणतात. तिथून भरायला गेलं मंडळी, त्यांनी पैसे घेतात. फुकट त्यांचा व्यवहार नसतो. ही बँकेवाले आपल्याला दंड करावं म्हणतात बघा. तिथून भरा, काढा म्हणतात. ही काय खरं आहे का हो? अजिबात नाही आहे. तुम्ही बी काढत जाऊ नका. का तर तिथं पैसे घेते. आपल्याला बँक केली आहे ना सरकारनं, बँक कशासाठी केली आहे? हां, अजिबात जायचं नाही. आपण आपल्या बँकेतच पैसे भरायचं आणि तिथूनच काढायचं. मी तर असंच करते बघा. हे पैसे भरून स्लिप घेतली आणि बचत गटाच्या आमचा जो ग्रुप आहे बचत गटाचा बिशीचा, त्यावर दिली टाकून, पैसे भरण्यात आले म्हणून. मग तिथून निघालो आम्ही. आज अक्कीचा फोन आला, मामी इटकरमध्ये महिला दिनानिमित्त डिस्काउंट आहे, चलावर. नको, भंगार भांडे राहतात म्हटलं तरी ऐकली नाही. मग चल बाई म्हणलं, चल. हे का बाहेर आणलो, हे का हे पानपुडा बघाल तर पानपुडा चिरलेला, बकेट चमटलेलं, सगळे भांडे काळे पडलेले, आणि ह्यांनी 60 आणि 70% डिस्काउंटमध्ये काढलेत. म्हणून बघा कसं उल्लू बनवायलेत सगळेजण आपल्याला. आपण बनायचं नाही. मी अक्कीला ओढून आणले. चल म्हणलं, फालतूक 10 रुपये एक्स्ट्रा देऊन नवे घेऊ म्हणलं. तिथून आलो आम्ही DMartला किराणा भरायला. आमचा संपला होता मंडळी किराणा. 10 तारीख आली आणि मी किराणा भरायनी. कमाल आहे का नाही माझी? मग म्हणलं आता किराणा भरल्याशिवाय पर्याय नाही. मग मी अक्की आणि यश आलो किराणा भराय.
डीमार्टला हे का आज एवढीशी छोटीशी पर्स तर त्याला सुद्धा ह्याने कुलूप लावल्यात, चोऱ्या करणारे करतात. आता मोबाईल बायानं कुठं ठेवावं सांगा मंडळी पर्सला कुलूप लावल्यावर. आणि ह्याने कुलूप लावले आमच्या पर्सला आणि फोन आल्यावर काय करावं, काय सांगावं, कुठं होता मोबाईल म्हणल्यावर घरच्यांनी फोन का उचलला नाही म्हणल्यावर हे का आता ह्याने लावले कुलूप. आता मोबाईल किती ठेवायची परेशानी, आम्हाला खिस्सा ना फिसा आमच्या ड्रेसला. काय करावं की बाबा, ज्याचे त्याचे रूल्स वेगळे, न्यारेच बघा. मला नाही आवडलं, पण दादाची पॅकिंग मात्र लय आवडली बघा. गरगर गरगर गर फिरून फटाक फटाक शटाक हा बाजूला. काय काय अप्रतिम असतंय बघा मंडळी. काय पण बघायला जावा, काय तर वेगळाच नमुना म्हणायचा बघायला. लय भारी दादाने पॅकिंग करून दिला. मग माझ्या संपल्या होत्या डाळी आणि आता नव्या डाळी करायचेत. मी दरवर्षी डाळी घरीच करते, पण आता माझ्या यंदा डाळी संपल्या होत्या, त्याच्यामुळं डाळी वगैरे घेतल्या. आणि हे पा मी गाडी ही चालवलेली गाडी ही 4 व्हीलर आहे. एवढी महागाडी 4 व्हीलर आहे बापरे. हिनं लय झालं 2 ते 3 तासात 10,000 रुपये खाते बघा. आता माझे हिनं पैसे खाल्ल्याशिवाय मला हिनं चैन पडू देत नाही. हे पा बघा. आणि यश असल्यावर तर हे घे ते घे. आता माझ्या लोकाची ही गाडी मला एवढी महाग पडते मंडळी, आता तुम्हाला काय सांगू. ह्या गाडीचा हात सुटला की पर्स रिकामीच झाली म्हणून समजायचं. हे का बघा गरा 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 कसा फिरतोय माझा लोक. ही फिरवायला चालवायला लय भारी वाटतंय, म्हणजे लय भारी, लय मज्जा येते. पण ज्यावेळेस काउंटरला आलं का त्यावेळेस कळते. आणि हो का मी शानपणा केला, वल्ला लसूण हाय म्हणून लसणाची बुट्टी ठेवले मी गॅलरीत उन्हाला. खाली ठेवाव का, ठेवले त्या वॉलवर. कशाचं काय, लागला धक्का, पडली खाली, लसूण तर गेलाच गेला हो, पण बुट्टी बी फुटली. म्हणून आता बुट्टी घेऊ लागली बघा मंडळी लसूण ठेवायला. तेवढ्यात आक्की आली, मामी मला वाट्या पाहिजेत. बरं वाट्या पाहिजेत आईस्क्रीम खायला, ही घे म्हणलं तर नाही 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 मला ह्या चिनी मातीच्या नाही, मला काचच्या ट्रान्सपरंट वाट्या पाहिजेत. आता कशा करावं, जी आहे तिथं तीच अवेलेबल घ्यावं लागेल ना. नाही, आमच्या अक्कीचं तर वेगळंच राहतंय. मामी नाही 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 मला चिनी मातीच्या नाही, मला काचच्याच वाट्या पाहिजे आणि त्याच क्वालिटीच्या वाट्या पाहिजे म्हणाली. कशाचं काय भेटल्या नाही. आलो मग आता तिथून आलो कप पाहिजेत, कप पाहिजे. आता 1 अर्धा डझन कप पसंत करायला 1 तास जर गेला मंडळी, तर आता ही कप असे घे मोठे आहेत, तसे घे बारीक आहेत, दुसरे घे खालून गोलच आहे. काय तंडून 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 शेवटी कप पसंत करायला 1 तास लावली आम्हाला डीमार्टला. आणि हे काही अजून एक नवच काढली, मला ही प्यायला कॉलेजला जायला ही असली बाटल घ्यायची. घे माय म्हणलं, आता लिकरू तर नाही, तूच लिकरू हो माय अक्की म्हणलो. शेवटी अक्कीनं ही बाटली सोडली नाही म्हणजे नाही. आम्ही किती चिडवलो, अख्खी बाटली घेतलीच. कशासाठी घेतली आहे आणि काय करणार आहे मंडळी आपण नंतरच्या व्हिडिओत बघू. हे का ही कप दाखवलं नग, ती कप तीच घ्यायची आहे बाटली म्हणून बसली. आता ती बाटलीचं का करणार आहे आणि का नाही भगवान जाने बघा. मग तिथून आलो, हे पा कप पसंत करा. तिथं आम्हाला भेटली आविरा, इतकी गोड आविरा आहे ना. हे पा आविरा गाडीत बसून इकडे तिकडं करलाल ती आविरा. आविराची मम्मी पप्पा भेटले. तिथून पुन्हा आलो आम्ही पुढे डिश घ्यायचा आहे म्हणून. मग आता अख्खीला आमच्या एक गोष्ट पसंत करायला 1 तास लागते. हे पाही यश तिला असं 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 घासा येते गा अख्खी. मोठ्या वाट्या येतात, आता ही मोठी आहे. काचच्या वाट्या भेटल्या, मोठ्या येतात. छोटी पाहिजे, छोट्या नव्हत्या त्याच्यात. आता काय करावं काय नाही आमच्या अक्कीला. मग आता ही बाऊलचा सेट घ्यायचा म्हणला. मी म्हणलं का घ्यायचे, ती घे बाई, पाय लय दुखलाले अक्की म्हणून मी आले काउंटरला मंडळी. जसं जसं सामान काढल आणि जसं जसं वरी ठेवलालं तिथं मेला डोंबलंय. त्या स्क्रीनवरती दिसतोय आकडा 4,000, 5,000, 6,000, 7,000. 7,000च्या पुढे गेल्यावर जर माझी छाती धड 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 जणू काय रेल्वेचं घुसल्या मंडळी छातीत माझ्या. धटाक धुटुक भाटाक भुटुक भाटाक भुटुक. काय करणार, पर्याय आहे का. किती बी धडधड केलं तर खायला लागतं की हादडायला आपल्याला. पाहिजेच, घ्यावंच लागतं. घेतलं कशाचं काय, 7,900 बिल झालं. आणि काय हो का ह्या गाडीची किंमत 7,900 झाली. गाडीच्या डिक्कीत आम्ही आणली होती थोडं सामान घ्यायचं म्हणून एकच पिशवी. हेव का ही पिशवी बी भरली,
डिग्गी बी भरली आणि अजून ट्रॉयलीत अर्ध सामान तसंच मंडळी. काय करावं काय नाही, शेवटी स्टोलमध्ये बांधलं गट्टूड आणि त्या पिशवीवर ठेवलं ती गट्टूड. आणि माझे हात तर गच्चच भरलेले मंडळी. काय करावं काय नाही सांगा बरं माझ्या लाडक्या मैत्रिणीनो. डीमार्टला गेल्यावर कसं होतंय, एक वस्तू घ्यायची राहते माऊलीला, पण 10 वस्तू पालत्या घालणार आणि 20 वस्तू घेणार. हेव का अख्खीचं बी गट्टूड, अख्खी तर अशीच आलेली, पिशवी बी नव्हती. हेव का माझ्या बुट्टीत माझ्या हेव का आमचा किराणा भरणं बघा. आम्ही शुद्ध खेड्याचे माणसं मंडळी. बांधलं गट्टूड, पिशवी विचारलं डीमार्टवाल्या दिद्दूला, तर दिद्दू म्हणली 35 रुपये 45 रुपये आहे. आणि ती पिशवी माशाचं जाळं मंडळी, कशाची पिशवी. मग तिथून आलो आम्ही घरी किराणा घेऊन घरी आलो फिरायला क्रीडा संकुलला आल्याच्या नंतर हे 2 कुत्र्याची पिले एवढं सुंदर खेळ खेळत होते, भाऊ होते. हे विचार करा मंडळी, लहानपणी पण आपले लेकरं एवढ्या प्रेमानं गुण्या गोविंदानं 2 मुलं असो 2 मुली असो किंवा मुलगा मुलगी असो असं प्रेमानं आनंदानं राहतात. आणि लग्न होऊन ती बायको नावाची बल्ला घरात आली की संपलं बघा. प्रेमाचा हेंडगा झाला बहीण भावाच्या. भाऊ बहिणीला बोलत नाही, बहीण भावाला बोलत नाही. का तर बायको बोलू देत नाही. ननंद घरी आली जेवून जाते का काय घेऊन जाते की. असल्या प्रेमाचं वाटुळं